मालमत्ता कर शास्ती दंडव्याजमध्ये सूट योजना. जे निवासी करदाते थकीत मालमत्ता कर, चालू वर्षाचा कर, कराधान नियम 41(1) अन्वये आकारण्यात आलेल्या शास्तीच्या 10% अशी एकत्रित रक्कम महापालिकेकडे दिनांक 12 मार्च 26 ते 25 मार्च 26 या कालावधीमध्ये जमा करतील अशा निवासी करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारण्यात आलेल्या शास्तीमध्ये 90% सवलत देण्यात येणार आहे. या निर्णयापूर्वी ज्या करदात्यांनी त्यांचा मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला असेल अशा करदात्यांना सदरची योजना लागू असणार नाही. महापालिकेच्या प्रभाग स्तरावरील सर्व संकलन केंद्रावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सर्व शनिवार व रविवार या दिवशी सकाळी 10:30 ते 4 या वेळेत कराचा भरणा करता येईल. त्याचप्रमाणे महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल, पेटीएम तसेच भीम ॲपद्वारे सुलभतेने जमा करू शकतील. करदात्यांना कराचे देयक पाहणे व कर भरणे सुलभ व्हावे याकरिता 2225331590 या व्हॉट्सअप चॅटबोट ही प्रणाली ठाणे महानगरपालिके कार्यान्वित केली असून करदाते याद्वारे देखील सुलभतेने कर जमा करू शकतात. तरी ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. खासदार ज्योती वाघमारे यांची ठाणे महापालिकेत सदिच्छा भेट. राज्यसभेच्या खासदारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर खासदार ज्योती वाघमारे यांनी सर्वप्रथम ठाणे महानगरपालिकेस भेट दिली. यावेळी ठाणे शहराच्या महापौर शर्मिला पिंपळकर तसेच महापालिका आयुक्त सौरभराव यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मनीष जोशी, गटनेते पवन कदम, शिवसेना प्रवक्ता राहुल लोंढे, गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक दिलीप बारटक्के, सिद्धार्थ ओवळेकर, नगरसेविका मालती पाटील, अमिषा पाटील, चंद्रकांत साळवी आदी उपस्थित होते. या भेटीदरम्यान खासदार ज्योती वाघमारे यांनी महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या समवेत ठाणे शहराच्या विकासासंदर्भातील विविध प्रकल्प तसेच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने राबवण्यात येणारे उपक्रम या विषयांवर त्यांनी चर्चा केली. महापालिका आयुक्त सौरभराव यांचे समेतही त्यांनी ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत संवाद साधला. खरं तर आज मी ठाण्याच्या मातीला, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीला नतमस्तक होण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कर्तृत्व ज्या कर्मभूमीमध्ये ठाण्यामध्ये फुललं त्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आज इथे आले.
आज खूप आनंद वाटतोय की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य लाडक्या बहिणीला राज्यसभेत पाठवलं, त्याच पद्धतीनं ठाण्याच्या महापौरपदी सुद्धा एक लाडकी बहीण जी संघर्ष करून इथपर्यंत पोहोचली आहे, तिला विराजमान झालेलं बघताना मनापासून आनंद वाटतोय. जो न्याय छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात महिलांना दिला जायचा, जो न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये महिलांना दिला जातो, तोच सामाजिक न्याय वृद्धिंगत करण्याचं अत्यंत सुंदर आणि सशक्त पाऊल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब संसदरत्न यांच्या नेतृत्वाखाली टाकली जात आहेत. याचा एक महिला म्हणून आणि एक शिवसैनिक म्हणून अत्यंत अभिमान वाटतो. मॅडम, बाळासाहेबांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यांना मोठं केलं, तसं त्याच पद्धतीने आज एकनाथ शिंदे सुद्धा करत आहेत, काय सांगतो? हो, ही शिवसेना आहे ज्या शिवसेनेमध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संधी देताना कधीच त्यांची जात आणि धर्म पाहिला नाही. ही तीच शिवसेना आणि त्या शिवसेनेचा बालेकिल्ला ठाणे जिल्हा आहे की जिथं धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जात धर्म विसरून, परिस्थिती विसरून कार्यकर्त्यांना आपल्या हृदयाशी कवटाळलं. आणि आज तीच परंपरा माननीय एकनाथजी शिंदे साहेब पुढे नेताना दिसत आहेत. अत्यंत धडाकेबाज निर्णय घेणं, कार्यकर्ता कुठून आला, कुठल्या परिस्थितीतून आला, त्याचा बाप कोण, त्याची जात कोण याचा विचार न करता तो किती प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करतोय याचा विचार करून न मागता माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला संधी देणं, मला वाटतं हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सच्चे वारसदार शिंदे साहेबच आहेत. ते अशा अनेक निर्णयांमधून दाखवून देत आहेत. थँक्यू. निरंजन डावखरे. नाही, उपप्रश्न आहे. सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 1 प्रमाणे सभापती महोदय, या लक्षवेधीचं उत्तर देत असताना 31,390 वाहनांवर 2025 मध्ये कारवाई केली असं म्हटलंय. त्याच्यानंतर 2026 मध्ये 4,265 वाहनांवर कारवाई केली असं म्हटलंय. साधारणपणे सभापती महोदय, जर हे कारवाईचा आकडा आपण बघितला तर हा एक सरासरी सर्व गाड्यांच्या वरती केलेली कारवाईचा विषय यांनी याच्यामध्ये मांडलेला आहे. सभापती महोदय, मी जी ही लक्षवेधी मांडलेली आहे, या लक्षवेधीचा उद्देश आणि इंटेंट थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. ही ठाणे महानगरपालिकेच्या संदर्भातली लक्षवेधी जरी असली तरी आज जर आपण बघितलं तर हा प्रश्न फक्त ठाण्याचा नाही, तर हा मुंबईचा आहे, हा कल्याण डोंबिवलीचा आहे, हा नवी मुंबईचा आहे, हा मुंबई आणि मुंबई लगत असलेल्या सगळ्या शहरांमध्ये आज एक पूर्ण ज्वलंत पद्धतीने उभा राहिलेला हा एक प्रश्न आहे. सभापती महोदय, कोविडमध्ये आपण बघितलं की साधारणपणे पब्लिक ट्रान्सपोर्टवरती कमी आणि प्रायव्हेट ट्रान्सपोर्टवरती लोकांचं डिपेंडन्सी, त्यांची गरज ही वाढली. आणि त्याच्यामुळे येल्लो प्लेटच्या ज्या छोट्या गाड्या असतील किंवा सिटी फ्लो सारख्या बस असतील, मग ओला उबेर सारखे अनेक खाजगी ॲप आल्या की ज्यांच्या माध्यमाने ही प्रायव्हेट एक कमर्शियल ट्रान्सपोर्ट त्यांना उपलब्ध करून देण्याचं काम झालं. आता पुढे प्रश्न निर्माण काय झाला की गाड्यांची संख्या वाढली आणि नंतर एक रोजगारच्या निर्मितीच्या माध्यमाने एक रोजगार उपलब्ध होतो म्हणून माणसांनी किंवा तो जो गरीब व्यक्ती आहे त्यांनी लोनवरती गाडी घेतली, त्या ओला उबेरवाल्यांबरोबर लावून टाकली. या गाड्यांचा पार्किंगचा एक प्रश्न नंतर उद्भवला. आता हे पार्किंग करत असताना ज्या जिकडे त्यांच्या दृष्टिकोनाने सेफ्टी सिक्युरिटी आहे, म्हणजे जिकडे मोठे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स आहेत, जिकडे सीसीटीव्ही कॅमेराचा स्कोप आहे, त्या तिकडे हे साधारणपणे या गाड्या लावतात. आणि हे गाड्या लावत असताना याचा जो त्रास होता हा त्या सोसायटीच्या लोकांना व्हायला लागला. सभापती महोदय, हा एक सामाजिक प्रश्न उभा राहिलेला आहे आणि हा फक्त आपण एक व्यवस्थाच्या दृष्टिकोनाने बघणं गरजेचं नाही, तर आपल्याला समाजामधल्या या दोन्ही वर्गांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनाने या प्रश्नाकडे बघणं अतिशय गरजेचं आहे. या प्रश्नाचं उत्तर देत असताना आपण याच्यामध्ये असंही म्हटलंय की आम्ही 2 ठिकाणी जो डीपी प्लॅन आहे त्याच्यामध्ये ट्रक टर्मिनस हे आयडेंटिफाय केले. आता ते ट्रक टर्मिनस कुठे आहेत याच्या संदर्भातलं मी त्या तिकडचा लोकप्रतिनिधी असतानाही मला माहीत नाही, त्याच्यामुळे याच्या संदर्भातलं कुठल्याही लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं का हा एक प्रश्न उभा राहतो. सभापती महोदय, या संदर्भातला हा जो एक सामाजिक प्रश्न उभा राहिला आहे, ज्या सर्व या शहरांमध्ये राहिला आहे, तर याच्यामध्ये एक धोरणात्मक दृष्टिकोनाने एक पार्किंग पॉलिसी
आपण पुढे युडीच्या माध्यमाने, राज्य शासनाच्या माध्यमाने पुढे आणणार का? आणि ही पार्किंग पॉलिसी ड्राफ्ट करत असताना हे जे महत्त्वाचे शहर MMRDA मधले आहेत, या शहरांचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विश्वासात घेणार का? प्रभाग समितीच्या अनुसार, कारण काय होतं की बरेचदा आहे ना, आता उदाहरणार्थ त्यांनी ट्रक टर्मिनसचं आपल्याला पार्किंग लॉट दिलंय, पण त्या ट्रक टर्मिनसमधनं बाहेरचेच ट्रक भरपूर येणार आहेत. आज जर ठाण्याचंच उदाहरण आपण घेतलं तर समृद्धीवरनं येणारे जे ट्रक्स आहेत ते आज रात्री इकडे लागले, दुसरे ते कुठल्या तरी शहरात, जिल्ह्यात किंवा कुठल्या राज्यात असतील. मग त्याच्यामध्ये तो त्या गाडीचा जर डॅमेज करून गेला असेल तर त्याला जबाबदार कोण? आणि त्याच्यामुळे या ज्या गाड्या आहेत यांच्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र यंत्रणा, स्वतंत्र पार्किंग लॉट उपलब्ध केला पाहिजे. आज तारखेला ठाण्यामध्ये स्टेशन लगत आपण छोट्या छोट्या पार्किंग लॉट उपलब्ध केलेत, हे उत्तरामध्ये दिले, पण हे पुरेशा नाही आहेत. आणि त्याच्यामुळे या संदर्भातले आपण पार्किंग पॉलिसीच्या संदर्भातली एक बैठक लावून याच्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींना या MMRDA मधल्या विश्वासात घेऊन त्यांचे सजेशन ऑब्जेक्शनची प्रक्रिया पार पाडून ही पॉलिसी ड्राफ्ट करण्याची प्रक्रिया आपण पार पाडणार का? आणि त्याला एक कालावधी आपण निश्चित करणार का? सन्माननीय सभापती महोदय, ठाणे शहरातील पार्किंगच्या संदर्भामध्ये सन्माननीय डावखरे साहेबांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि सुरुवातीलाच मी सांगतो की जो पार्किंगचा आराखडा तयार केला आहे त्याच्यामध्ये जर लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं नसेल तर ते विश्वासात घेण्याच्या सूचना देखील महानगरपालिकेला दिल्या जातील. परंतु हे सगळं करत असताना पुण्यामध्ये 11,931 पार्किंग लॉट्स हे आता नियोजित करण्यात आलेले आहेत. सध्या गावदेवी असेल, गावदेवी भूमिगत पार्किंग असेल, पार्किंग प्लाझा असेल, विवियाना मॉल, त्याच्यानंतर कशिश पार्क, नाईकवाडी, अशा सुमारे 2,152 वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध आहे आणि 2,085 वाहनांची पार्किंगची व्यवस्था आता होणार आहे. सन्मान्य सदस्यांनी ठाणे विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये ट्रक टर्मिनलचा जो विषय या ठिकाणी सांगितला, त्याच्यामध्ये 7.71 हेक्टरवर 2 ट्रक टर्मिनल होणार आहेत आणि 55 ठिकाणी पार्किंगचं आरक्षण मंजुरीसाठी सप्टेंबर 2025ला हा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे. त्याला देखील लवकरात लवकर आम्ही मंजुरी देऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं की MMR रिजनमध्ये जेवढी मोठी शहरं आहेत त्यांचं पार्किंग नियोजन असावं, यासाठी पार्किंग पॉलिसी केली पाहिजे. तर नगरविकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल. विधानसभेतले MMR रिजनशी संबंधित विधानसभेचे सदस्य, विधान परिषदेचे सदस्य आणि त्याच्यात पहिला क्रमांक निरंजन डावखरेंचा असेल, अशी समिती स्थापन करून त्यांच्या समितीनं 90 दिवसात हा अहवाल शासनाकडे आणावा. पार्किंगच्या दृष्टीनं नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. शिक्षण खात्याकडून उच्च न्यायालयाचा अवमान, RTE प्रवेशाची 1 किलोमीटरची अट पोर्टलवर जैसे थे. उच्च न्यायालयाने RTE प्रवेशासाठी घातलेली 1 किलोमीटर परिघाची अट रद्द करण्याचे आदेश देऊन 18 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र त्याबाबत दुरुस्ती पोर्टलवर शासनाने केलेली नाही. त्या परिणामी गोरगरीब घरातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, विद्यार्थी कार्याध्यक्ष सिद्धांत हटकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन पोर्टलमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. जर आगामी 12 तासात सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी राजेश कदम यांनी दिला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 9 मार्च 2026 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार RTE प्रवेशासाठी राज्य सरकारने लादलेली 1 किलोमीटर अंतराची जाचक अट स्थगित केली आहे. न्यायालयाने स्पष्टपणे पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटरच्या शाळा निवडण्याची मुभा दिली आहे. परंतु 13 मार्च उलटूनही RTEच्या अधिकृत पोर्टलवर अद्यापही अंतराच्या निकषात आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यात आलेले नाही. ठाणे क्षेत्रातील पालकांना अद्यापही पोर्टलवर जुन्याच अटी 1 किमी दिसत आहेत. परिणामी 3 किमी परिघातील नामवंत शाळांची निवड करताना सिस्टीममध्ये अडचणी येत असून हजारो पात्र विद्यार्थी या संधीपासून वंचित राहत आहे. ही बाब ध्यानात आल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज या कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रसंगी मिलिंद बनकर, बाळेश हत्ती अंबिरे, विश्वास चव्हाण, श्रीकांत बर्वे, महेश मोरे, रोशन त्रिभुवन, निलेश जाधव, सचित भांतबरे, साहिल
उदुगडे उपस्थित होते.